आई वडिलांनी त्यांना सुंदर असे कपडे घालायचे, राजानं राणीनं थोडं कौतुक पाहावं, किती सुंदर दिसतात म्हणून त्यांचं दृष्ट काढावी. पण ते काय अंगात कपडे घालायचेच नाही, घातले की काय करायचे, काढून टाकायचे. राजाचं राजपद काल पण उद्या पण राहिलं पाहिजे. आता राजाचं दिसणं, राजाचं असणं आणि राजाचं वागणं जर वैभवशाली नसेल ना, त्याचं वजन नाही पडत. राजानं राजासारखंच राहिलं पाहिजे, पण तो राजा दयाळू असतो. अंगरखा लक्षात आला ना, तोही काढून टाकायचा. आणि देवघरामध्ये जायचे, तिथं जाऊन जी पूजेची जपासाठी जी रुद्राक्ष माळा ठेवलेली होती, ती रुद्राक्ष माळा घ्यायचे, गळ्यात टाकायचे. शिवशंभूच्या समोर असलेली विभूती घ्यायचे, कपाळाला, दंडाला, कानाला, गळ्याला, छातीला, अशी पूर्ण अंगाला त्यांनी विभूती काय करायचे, घासायचे आणि खेळायला बाहेर जायचे. दररोज